अपयश तुमच्या क्षमता सुधारत जातं, अपयश तुम्हाला अधिकाधिक अचूक करत जातं, अपयश तुम्हाला उत्कृष्टतेकडून सर्वोत्कृष्टतेकडे नेतं. अपयश त्यासाठी महत्वाचं आहे. अपयश आलं नाही तर आपल्या कमतरता कळणार नाही, अपयश आलं नाही तर आपली कमजोरी समजणार नाही, अपयश आलं तर आपल्या क्षमता किती ताकदीच्या आहेत हे आपल्याला उमजणार नाही. ते यायलाच हवं, पण अपयशाचं रूप यशातही करता यायला हवं. अपयश आलं म्हणून गुडघे टेकून रडून कुडत बसून माघार घेऊन आता संपलं सगळं असं म्हणून आयुष्य घडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. इतिहास कुणापासून घडला? एकलव्य अकॅडमी पुणे यांच्या बीड शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय पोलीस उपाधीक्षक सुधीरजी खेरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर निलेशजी पालवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायणजी मिसाळ, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक भाग्यश्री कुलकर्णी, कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा देशमुख, ज्यांच्या नेतृत्वातून ही शाखा इथं उभा राहिली, ते एकलव्य अकॅडमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक सचिनजी सानप, प्राध्यापक वैजनाथ ढेंडोळे, या अकॅडमीचे उपस्थित सर्व प्राध्यापक आणि उपस्थित आपण सर्व. खरं तर परवा मी बसमधून प्रवास करत होतो. बस स्टेशनवर उभा होती. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले. एक 2-3 मिनिटं झाली आणि त्या सद्ग्रस्ताने खिशात हात घातला. खिशातून खिशातली चिल्लर बाहेर काढली, एकदा हातावर घेतली आणि सगळी नीट मोजली. मग खिडकीतनं बाहेर बघितलं. बाहेर पेपरवाला होता, वडापाव विकणारा होता, पाण्याच्या बाटल्या विकणारा होता. मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण त्यांनी खिडकीतून बाहेर बघून हातातली चिल्लर परत खिशात ठेवली. 2-3 मिनिटं परत गेली. त्यांनी परत खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, परत चिल्लर खिशात ठेवली. परत 5 मिनिटं झाली, परत त्यांनी चिल्लर काढली, परत एकदा नीट बघितली, परत बाहेर बघितलं आणि चिल्लर परत खिशात ठेवली. मला काही कळेना, पण तेवढ्यात एसटी मध्ये कंडक्टर आला. दन 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 त्यांनी बेल वाजवली. बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर आला. तो एसटी मध्ये बसला. आता एसटी सुटायची वेळ झाली. कंडक्टरनं डबल बेल मारली. ड्रायव्हरनं गाडी चालू केली आणि ना गाडी सुरू होणार तोपर्यंत या सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा नीट मोजली, गाडी सुरू झाल्याचं बघितलं आणि मग खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली. ए पेपरवाला इकडे ये. त्या धावत्या गाडीच्या मागं पेपरवाला पळत आला. पळत्या गाडीतनं यांनी चिल्लर पेपरवाल्याला दिली. पळत्या गाडीतल्या खिडकीतनं पेपरवाल्यानं पेपर यांच्या हातात दिला आणि गाडी पुढे धावत राहिली. मला काय कळेना. म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर 15 मिनिटं गाडी बस स्टेशनवर उभा होती, त्याच वेळी घ्यायचा. गाडी सुरू झाल्यावर पेपर घ्यायचा अर्थ काय? मी त्यांना विचारलं, म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर मगाशी गाडी स्टेशनवर असतानाच घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर धावायला लागल्यावर पेपर का घेतला? तर तो म्हटला त्याचं काय आहे, माझ्याकडे जी चिल्लर होती त्या चिल्लर मधला 1 रुपया खोटा होता. गाडी उभा असताना मी पेपरवाल्याला ती चिल्लर दिली असती तर त्याला खोटा रुपया कळला असता. आता गाडी पुढे आली, आता काही तो रुपया घेऊन मागणी येत नाही. मला त्याचं कौतुक वाटलं. गाडी धावत होती, तो पेपर वाचत होता. पेपर वाचता वाचता अचानक तो हसायला लागला. म्हटलं आता काय झालं? म्हटलं काही नाही, त्यांनी कालचाच पेपर दिला. इथून बाहेरच्या जगात हे सगळं असला प्रकार चालला. त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये निष्ठेचा, प्रामाणिकपणाचा आणि उद्याची पिढी घडवण्याचा प्रयत्न चाललाय, हे मला फार महत्वाचं वाटतं. खोटी चिल्लर घेणारे आणि कालचाच पेपर देणारे आता पावलोपावली उभा राहिलेत. पण एकलव्याच्या एकनिष्ठेनं खऱ्या अर्थानं ध्येयावर बाण
ठेवायचा आणि निशाणा साधायचा एक नवा प्रयत्न आपण इथं करत आहात, याचं सगळ्यात मोठं कौतुक आहे. बीड खरं तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथून पुढच्या काळात तो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून नव्हे तर महाराष्ट्राला आणि देशाला घडवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याच्या माध्यमाची आपली धडपड फार महत्वाची आहे. आणि खरं तर मला आठवतं एक काळ असा होता की शिक्षक रस्त्याने येताना दिसले की पोरं वाटा बदलायची. आता परिस्थिती अशी आहे, पोरं रस्त्यात दिसली, शिक्षक वाटा. एकमेकांच्या पुढं कुणी यायला तयार नाही. अशा वेळी तुम्हा सगळ्या शिक्षकांच्या पुढे एवढे विद्यार्थी स्वतः येऊन बसले, ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. हा एक नवी जाणीव, नवा परिवर्तन या निमित्तानं घडतंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर आपण आपल्या अकॅडमीचं नाव एकलव्य ठेवलं, मला त्याचं मोठं कौतुक आहे. एकलव्य आदिवासी होता, परिस्थिती ठीक नव्हतीच, शिक्षणाचा गंधाई त्याच्या झोपडीपर्यंत कधी पोहोचला नव्हता. झोपडीतल्या चंद्रमौळी उजेडालाच आपलं सर्वस्व मानावं अशी त्याची अवस्था. पण या एकलव्यानं ध्यास घेतला, सूर्याच्या किरणाला हातात धरायचा नव्हे, सूर्य व्हायचा. काहीतरी घडलं पाहिजे, काहीतरी बनलं पाहिजे. जन्माला आलोच आहोत तर काहीतरी केलं पाहिजे. चिरंतन टिकेल असं काहीतरी कर्तृत्व घडवलं पाहिजे. या उर्मीनं तो तेजायला. पण या सगळ्या प्रवासाला कुठंतरी एक मार्गदर्शनाचा हातही हवा, कुणीतरी गुरु हवा. यासाठी तो धडपडत राहिला. ठरवलं काय करायचं. रानावनात झाडावरची फळं पाडताना बाण चालवत होता. पोटाचे खळगे भरण्यासाठी शिकार करताना तीर कमान हातात धरत होता. पण तरी वाटत होतं की आणखी काहीतरी उत्तम घडलं पाहिजे, सर्वोत्तम झालं पाहिजे. खरं तर ज्या पोराच्या हातात बचपनातच लगोर येते, त्या पोराचा नेम उभ्या हयातीत कधी चुकत नाही. एकलव्याच्या हातात बचपनातच लगोर होती, बचपनातच तीर कमान होता. पण ध्येय मोठं होतं, निशाणा त्याच्यावर ठेवला होता. पण अचूकता गाठायची असेल, यशस्वीच व्हायचं असेल तर मार्गदर्शन हवं. मला उत्तम धनुर्धारी व्हायचं आहे, सर्वोत्तम धनुर्धारी व्हायचं आहे. या ध्येयानं तो झपाटला. कोण मार्गदर्शन करेल. आणि तत्कालीन काळात त्याला एक व्यक्ती आहे, द्रोणाचार्य, जे पांडवांना शिकवतायत, जे कौरवांना शिकवतायत, जे धनुर्धारी घडवतायत. मोठ्या आशेने एकलव्य त्यांच्याकडे गेला. माझी इच्छा आहे सर्वोत्तम धनुर्धारी व्हायची. आपण मला शिकवा, आपण संगती करायची माझी तयारी आहे. द्रोणाचार्य त्यांच्याकडे नीट पाहिलं. तू आदिवासी दिसतोस, हो, मला माफ कर. मी फक्त राजपुत्रांना शिकवू शकतो. राजपुत्रांव्यतिरिक्त मी कुणालाही शिकवू नाही शकत. मी तुझा गुरु नाही होऊ शकत. तुझी मार्गदर्शनाची इच्छा आहे, पण मी तुला ते नाही करू शकत. द्रोणाचार्यांनी खुलेपणानं सारं सांगितलं. एकलव्य थोडासा निराश झाला, उदास झाला, पण ध्येयापासून ठरला नाही, माघार घेतली नाही, परत फिरला नाही. ध्येय गाठायचं या अनिवार्य इच्छेनं तो परत जंगलात आला. ठीक आहे, द्रोणाचार्य नाही मार्गदर्शक होत, न होऊ दे, पण गुरु तर मी त्यांनाच मानलंय. या एकलव्यानं त्यांचा मातीचा पुतळा तयार केला आणि त्या मातीच्या पुतळ्यासमोर पूर्ण एकाग्रतेनं तो धनुर्विद्येचा सराव करू लागला. त्याला माहिती आहे जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला घडवू शकत नाही, तुम्हाला फक्त तुम्हीच घडवू शकता. जगातला कुठलाही व्यक्ती, कुठलीही शक्ती तुमचा पराभव करू शकत नाही. तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. माझं घडणं बिघडणं इतर कुणाच्या हातात नाही, ते फक्त माझ्या हातात आहे. द्रोणाचार्यांनी शिकवू नये, फरक पडत नाही, मी घडेन. त्या द्रोणाचार्यांना प्रत्येकात्मक गुरु मानून त्यांनी सराव चालू केला. एके दिवशी त्याचा सराव चालू होता. तंद्री पूर्ण
ध्येयाच्या दिशेने एकाग्र झाले आणि अचानक कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज कानावर आला. ते कुत्र्याचं भुंकणं याचं लक्ष विचलित करणारं ठरलं आणि क्षणात निशाण्यावर ठरलेला बाण त्यांनी वळवला आणि कुत्र्याच्या दिशेने रोखला. सन 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 3-4 बाण सोडले. कुत्र्याच्या तोंडातून रक्ताचा एकही थेंब उघळला नाही, पण ते बाण त्याच्या तोंडात असे बसले की त्याचं भुंकणं मात्र बंद झालं. विनासायास एकलव्याचा सराव परत सुरू झाला. पण हे भुंकणारं कुत्र द्रोणाचार्यांच्या आश्रमातलं होतं. एकलव्यानं बनवलेला मातीचा पुतळा त्यांनी बघितला आणि तो द्रोणाचार्यांसारखा दिसला. हे द्रोणाचार्यच की काय, त्या पुतळ्याकडे बघून ओळखीचा म्हणून तो कुत्रा भुंकत होता. बाण मारलेल्या अवस्थेत हा कुत्रा द्रोणाचार्यांच्या आश्रमात परत आला. द्रोणाचार्यांनी त्याची अवस्था बघितली आणि कळलं आहे कुणीतरी आहे या सृष्टीमध्ये अर्जुनापेक्षा कुणीतरी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे. ही बाण मारायची पद्धत हे साध्या धनुर्धारीचं काम नाही. सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आहे तो. पण असं कसं चालेल? मला माझ्या अर्जुनाला क्रमांक 1चा धनुर्धारी बनवायचा आहे. या जगात या विश्वात फक्त तोच असेल सर्वोत्तम धनुर्धारी. त्याच्या स्पर्धेला दुसरा कुणी नकोच. मग मी अर्जुनाला क्रमांक 1चा घडवत असताना हा सर्वोत्तम धनुर्धारी दुसरा कोण? त्या कुत्र्या बरोबर द्रोणाचार्य माग काढत काढत जंगलात पोहोचले. जिथं द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा होता आणि जिथे एकलव्य सराव करत होता. द्रोणाचार्यांनी ते सगळं बघितलं आणि लक्षात आलं मलाच गुरु मानून माझ्या अपरोक्ष एकलव्य माझ्याकडूनच विद्या घेतोय. हा एकलव्य आहे सर्वोत्कृष्ट. अचानक एकलव्याचं लक्ष गेलं. द्रोणाचार्य आले, धावत आला, दर्शन घेतलं, चरण स्पर्श केला, हात जोडून उभा राहिला. गुरुजी माफ करा, आपण मला विद्या देणं नाकारलं, पण माझं ध्येय निश्चित होतं. ध्येयापासून ढळणं मला मान्य नव्हतं. मला धनुर्धारी व्हायचंच होतं. आपल्या इच्छेशिवाय आपल्या अनुमतीशिवाय मी आपला मातीचा पुतळा तयार केला आणि अप्रत्यक्षरित्या मी आपल्या पूर्णची विद्या घेतोय. मला माफ करा. द्रोणाचार्य म्हणाले असू दे, पण शेवटी गुरु मीच ना. एकलव्य म्हटला जी, अरे जर मी तुझा गुरु आहे तर मग तुम्हाला गुरुदक्षिणा दिली पाहिजेस. एकलव्य म्हटला गुरुजी मागाल आपण शब्द टाकावा. आणि द्रोणाचार्य म्हणाले मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे. एकलव्यानं क्षणाचाही विचार नाही केला. हातातनं बाण काढला आणि बाणाच्या पात्यानं उजव्या हाताचा अंगठा छाटला. तो अंगठा घेऊन द्रोणाचार्य परत फिरले विजयी मुद्रेने. आता माझा अर्जुन क्रमांक 1चा धनुर्धारी झाला. अंगठा कापल्यामुळे आता एकलव्य बाण मारू शकत नाही. मुद्रा विजयी निघाले आणि चालता चालता अचानक द्रोणाचार्यांच्या पायात एक नाग सळसळला. तो द्रोणाचार्यांना दंश करणार इतक्यानं त्याचे बघून सू सू करत एक बाण आला आणि त्या नागाच्या तोंडातून जमिनीत उतरून बसला. दंश चुकला. द्रोणाचार्य वाचले. ती बाण मारायची पद्धत बघितली आणि द्रोणाचार्यांना कळालं अजून कुणीतरी सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहे. एकलव्याचा अंगठा मी कापून घेतलाय म्हणजे तो नव्हे, पण ज्या पद्धतीनं नागाला बाण मारलाय याचा अर्थ अजून माझ्या अर्जुनापेक्षा कुणीतरी सर्वश्रेष्ठ आहे. तो कोण हे बघायला द्रोणाचार्याने वळून बघितलं. एकलव्य हातातलं धनुष्यबाण सावरत उभा होता. द्रोणाचार्य सांगतात एकलव्या तू मला फसवलंस, तू मला फसवलास. एकलव्य म्हणाला गुरुजी मी नाही तुम्हाला फसवलं, तुम्हाला इतिहासानं फसवलं. कारण मी इतिहास वाचला होता आणि इतिहासात असं लिहिलं होतं की गुरुजी गुरुदक्षिणा मागताना उजव्या हाताचा अंगठा मागतात म्हणून मी पहिल्यापासूनच डाव्या हातानं सराव करत होतो. मला आपल्या अकॅडमीचं एकलव्य नव्य तेवढ्यासाठी महत्वाचं वाटलं. पुण्या मुंबईचे अर्जुन असतील पण बीडचे एकलव्य इतिहास वाचून
आमच्या मुलांची परिस्थिती पुण्या मुंबईला जाऊन शिकण्यासारखी नाही आणि त्या परिस्थितीमुळे तिथले द्रोणाचार्य शिकवतील का नाही याची खात्री नाही. ह्या एकलव्यांना सर्वोत्तम व्हायचं आहे, ह्या एकलव्यांना सर्वोत्कृष्ट व्हायचं आहे. म्हणून ही एकलव्य अकॅडमी खरं तर द्रोणाचार्यांच्या रूपात त्यांच्या पुढे अजून आहे. हे या बीडचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. निश्चितपणे हा सगळ्यात मोठा आनंदाचा आणि कौतुकाचा सोहळा आहे. जी माणसं वाचतात तीच माणसं वाचतात असं आम्ही सातत्यानं म्हणत असतो. वाचन व्यासंगातून येतं, व्यासंग विचारातून निर्माण होतो, विचार संस्कारातून येतो आणि संस्कार हा तुमची गुणात्मक वाढ ठरवत असतो. काय घडायचंय, काय घडवायचं आहे याची निश्चिती त्याच्याकडे असते. ती माणसं कर्तृत्ववान करतात. सानप साहेब, मला दुसरं आपलं सगळ्यात मोठं कौतुक वाटतं. आपल्या अकॅडमीचे सगळे तज्ञ, सगळे प्रशासकीय सेवेत उत्तम अधिकारी आहेत. आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी एवढंच बघत हे बसले असते तरी कुणी त्यांना नावं ठेवली नसती. स्वतःचं आयुष्य, स्वतःचे संसार, स्वतःचं विश्व घडवण्यासाठी यांनी सगळं कार्य लावलं असतं तरी यांना कुणीही बोल लावला नसता. पण आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरत. ते आपल्या सगळ्यांना कळालं म्हणून ही एकलव्य अकॅडमी निर्माण झाली. आम्ही घडलोच, तुम्ही बी घडा. हा एकलव्य अकॅडमीचा सगळ्यात मोठा संस्कार आहे असं मला वाटतं. हा प्रेरणाक्षण आहे. या मातीतले आमचे नारायणची मिसाळ जर उपमुख्य कार्यकारी अधिकारी होत असते, डीएड केलेले आमचे सुधीरजी खिरडकर परत DYSP होत असतील, आमचे डॉक्टर निलेश पालवे जर या पदावर पोहोचत असतील, ही याच मातीत जन्माला आलेली माणसं आहेत. ही जर या पदावर पोहोचू शकतात तर आम्ही काय नाही. हा सगळ्यात मोठा प्रेरणा क्षण आपण या विद्यार्थ्यांच्या वाट्याला दिला, ते मला महत्वाचं वाटतं. आपण आदर्श सांगत राहतो मोठमोठ्या महापुरुषांचे, पण इथंच सगळ्यात मोठा घोळ होतो. मग ते महानच होते, आपल्याला कुठलं जमतंय. आम्ही त्यांच्यासारखा बनायचा प्रयत्नच करत नाही, सोडूनच देतो. आपलं भरपूर ठरलेलं आहे. म्हणून मला हे बरं वाटतं की आपल्या सोबतची, आपल्या गावातली, आपल्या मातीतली माणसं जर बनवू शकतात, ह्या माणसांना जर तुम्ही यांच्या पुढे आदर्श म्हणून ठेवलं तर त्यांना विश्वास निर्माण होतोय. हे होता येत ना, मग आपणही होऊ शकतो. मला हा क्षण फार महत्वाचा वाटतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मगाशी सानप साहेब बोलले, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा किती दिवस मिरवणार आहे. आपल्या कष्टाला सलाम आहे. माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक कारखान्यात आज बीडचाच माणूस तिथं ऊसतोडीला आहे. जगण्याची विलक्षण धडपड करत आपला चिवटपणा आणि आपली जिद्द कायम ठेवत परिस्थितीवर विजय मिळवण्याची जी ही हिकमत आहे ना, ती या मातीत उगवते. हे मला फार महत्वाचं वाटतं. इथली माणसं रडत नाही बसली, इथली माणसं पुढत नाही बसली, इथली माणसं माघार घेत नाही बसली. जमेल तसं जमेल तिथं लढत राहिली. हे या मातीचं वैशिष्ट्य आहे. पण मला सातत्याने ही गोष्ट वाटते, काय चांगलं आणि काही वाईट याचं जाण आणि भान असणं खूप महत्वाचं असतं. दुष्काळी दुष्काळी म्हणून हा डाग किती दिवस मिरवणार आहे. माझा अनुभव आहे, ज्या भागामध्ये पाण्याचा दुष्काळ असतो तिथं बुद्धीचं पीक मात्र उदंड येतं. नसेल पाणी पण लाथ मारू तिथं पाणी काढू असा आत्मविश्वास इथल्या माणसात आहे. मग ही आमची ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख पुसायला कोण येणार आहे? दुसऱ्या जिल्ह्यातले
ही ओळख तुम्हालाच पुसायची आहे. मान आणि अपमान याच्यातला भेद नक्की समजून घ्या. कामगार म्हणून जगणे हे काही मानाचं जगणं नाही, सन्मानाचं जगणं नाही. तुमच्या चिठ्ठीला चिकाटीला जरूर सलाम आहे, पण उद्याच्या पिढ्या परत तिथंच नको, त्याच चक्रात नको, त्याच कारखान्यात त्याच उसाच्या मुळ्या वाहण्यात वाया जायला नको आहे. इतरांच्या आयुष्यामध्ये तुम्ही साखरेची गोडी निर्माण करता, तुमच्या आयुष्यात ती गोडी निर्माण कधी